मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. 2025 साल संपत आहे, 2026 सुरू होत आहे. येणारं नवं वर्ष तुमच्या आयुष्यात नवी आशा, प्रगतीच्या नव्या दिशा आणि तुमच्या स्वप्नांच्या प्रगतीचे मार्ग दर्शवणारं वर्ष जावं ही तुम्हाला अंतःकरणपूर्वक शुभेच्छा. 2025 हे वर्ष संपताना महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. नगर परिषदांच्या निवडणुकीचे निकालही जाहीर झाले आणि अनेक प्रश्न जे आहेत ते सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. भारत हे लोकशाही प्रधान राज्य आहे असं आपण म्हणायचं. ही लोकशाही नेमकी कोणत्या दिशेनं प्रवास करते आहे आणि आमच्या लोकशाहीची दिशा भविष्यात नेमकी कशी राहील याचा विचार करण्यासाठी नगर परिषद निवडणुका हा एक फार मोठा मैलाचा दगड ठरावा असा प्रकार झालेला आहे. नगर परिषदेच्या निवडणुकांच्या निमित्तानं एक जुनं मराठी नाटक आठवतं. त्या नाटकालाही 125 वर्ष होऊन गेले. नाटकाचं नावच होतं म्युन्सिपाल्टी. आणि या म्युन्सिपाल्टी या नाटकामध्ये म्युन्सिपाल्टीला उभे राहिलेले अनेक उमेदवार हे कशा पद्धतीनं स्वतःचा प्रचार करण्याकरता मतदारांना प्रलोभनं दाखवत होते याची वर्णनं त्या नाटकामध्ये आहेत. याचं सवंग चित्रण त्या नाटकामध्ये आहे. 125 वर्ष कदाचित त्या नाटकाला होऊन गेले, पण परिस्थितीत काही बदल झाला नाही. काही वर्षापूर्वी आर पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. आबांनी एका ठिकाणी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोण उभं राहतं? दारूवाले, मटकेवाले, अवैध धंदा करणारे, ज्यांना अचानक धनलाभ झालेला आहे, ज्यांच्याकडे नव्यानं संपत्ती आलेली आहे आणि ज्यांना सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिष्ठा नाही, अशी माणसं सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिष्ठा मिळवण्याकरता, मोठेपणा मिळवण्याकरता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना उभे राहतात, प्रचंड खर्च करतात, वारेमाप प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्था या प्रदूषित होऊ लागलेल्या आहेत असं आर पाटील यांचं मत होतं. आर पाटलांचं तेव्हाचं मत आणि आजची परिस्थिती यात फारसा बदल झालेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांची नावं पाहिली, उभ्या राहणाऱ्या उमेदवारांचं शिक्षण बघितलं, उभे राहणाऱ्या उमेदवारांचे व्यवसाय बघितले तर लक्षात येईल की चांगला कुशल व्यावसायिक, चांगला अभ्यासू माणूस जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भानगडीत पडत नाही. म्युन्सिपाल्टीपासून दूर राहणं हे अधिक चांगलं आहे हे सजग नागरिकाला जर वाटत असेल तर आमची लोकशाही चांगल्या दिशेनं प्रवास करते आहे असं म्हणता येणार नाही. यावेळच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पहिला एक प्रकार असा दिसून आला की स्थानिक आमदार, स्थानिक खासदार, मंत्री आणि मोठे पुढारी यांच्या कुटुंबातल्या लोकांनी जे आहेत त्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकांमध्ये तिकीटं मिळवली. स्वतःच्या कुटुंबातल्या व्यक्ती ज्या आहेत ते बिनविरोध निवडून आणल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा वापर जो आहे तो आपल्या कुटुंबामध्ये सत्ता अधिक प्रमाणामध्ये आणण्यासाठी त्यांच्याकडून केला गेला हे दिसून आलं. गिरीश महाजन नावाचे एक भाजपचे मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या नगर परिषदेमध्ये आपल्या पत्नीला निवडणुकीला उभं केलं. विरोधकांशी काय डील केलं, काय व्यवहार केले हे कळालं नाही, पण त्यांची पत्नी बिनविरोध निवडून आली. म्हणजे हा प्रकार भाजपच्या बाबतीत आहे असं नाही. काँग्रेसचे मोठे नेते आहेत बाळासाहेब थोरात, संगमनेर मतदारसंघामध्ये त्यांनी त्यांच्या भाच्याच्या पत्नीला उभं केलं. त्यांचा भाचा विधान परिषदेला आमदार आहे आणि तो भारतीय जनता पक्षाची जवळीक ठेवून, विशेषतः फडणवीसांची जवळीक ठेवून आहे. त्याचीही पत्नी जी आहे ती निवडणुकीला निवडून आली. अनेक पुढाऱ्यांची मुलं, अनेक पुढाऱ्यांचे जवळचे नातेवाईक जे आहेत ते म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला उभे राहिले, नगराध्यक्ष झाले, नगरसेवक म्हणून निवडून आले आणि या राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या पुढच्या पिढीची सोय लावण्याकरता म्युन्सिपाल्ट्यांचा वापर जो आहे तो अगदी सवंगपणानं केलेला आहे असं आपल्याला दिसून येतं. दुसरी एक गोष्ट या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीनं दिसली. या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर वारेमाप पैसा खर्च केला गेला. पैशाचा इतका उथळपणानं वापर यापूर्वीच्या कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकींमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला नव्हता. हा पैशाचा वापर करायला सत्ताधारी कमी पडले नाहीत, पैशाचा वापर करायला विरोधक कमी पडले नाहीत. कुठल्याही राजकीय पक्षानं दुसऱ्या राजकीय पक्षाला नावं ठेवावी
अशी परिस्थिती पैशाचा वापर करताना राहिलेली नाही. मतदारांना मतासाठी प्रलोभन देत असताना रोख स्वरूपामध्ये रकमा दिल्या गेल्या आणि एकेका गावामध्ये मताचा दर जो आहे तो 5,000 पासून 10,000 रुपयांपर्यंत काढला गेला. मतदारांनी खुलेआम स्वतःचा लिलाव करून घेतला, स्वतःच्या मतांची विक्री करून घेतली आणि भारतीय लोकशाहीचं असं सार्वजनिक वस्त्रहरण जे आहे ते म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शहरामध्ये झालेलं आपल्याला बघायला मिळालं. महाराष्ट्रातल्या अनेक नगरपालिका त्या खूप जुन्या आहेत. 1850 ते 1900 या कालखंडामध्ये स्थापन झालेल्या अनेक नगर परिषदा ज्या आहेत ते महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये काम करतात. ही शहरं ही 21व्या शतकामध्ये जाण्यासाठी उत्सुक आहेत. या शहरांचा विस्तार या कसब्याची ठिकाणं आहेत. या कसब्यांच्या तालुक्यांच्या मुख्य गावाचा विकास जो आहे तो बऱ्या प्रमाणात झालेला आहे. औद्योगिकरणाची काही रूपं तिथं दिसत आहेत. अशा गावांच्या विकास होत असताना काही बेकायदेशीर बांधकामं झालेली आहेत, काही अवैध सोसायट्या स्थापन झालेल्या आहेत आणि ही शहरं जी आहेत ती कोणत्याही नियोजनाशिवाय त्यांचे विस्तार झालेले आहेत. अजगरासारखी ही शहरं जी आहेत ती मोठी झालेली आहेत. अशा शहरांना नागरी सुविधा देणं, अशा शहरांना अन्य सुविधा पोचवणं ही गोष्ट जी आहे ती फार गरजेची गोष्ट होती. अशा परिस्थितीमध्ये या कात टाकणाऱ्या शहरांना 21व्या शतकामध्ये थोडंसं मोठं व्हिजन असणारे लोकप्रतिनिधी जे ते मिळणं गरजेचं होतं. परंतु यावेळच्या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये असा प्रकार झालेला दिसत नाही. आलेल्या या नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये प्रत्येकानं स्वतःला प्रस्थापित होण्याकरता, स्वतःची कुटुंब प्रस्थापित करण्याकरता आणि आराराबांनी म्हटल्याप्रमाणे दारूवाले, मटकेवाले, अवैध धंदे करणाऱ्यांनी स्वतःला सुप्रतिष्ठित करण्याकरता या निवडणुकांचा वापर केला आणि या निवडणुका ज्या आहेत ते महाराष्ट्रभर, राज्यभर लढल्या गेल्या. एवढीच गोष्ट आपल्याला दिसते. नगर परिषदेच्या निवडणुकांची झलक येणाऱ्या भविष्यातल्या महापालिकांच्या निवडणुका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका या कोणत्या दिशेनं जाणार आहेत याचीही झलक जी आहे ती लोकांना मिळालेली आहे. भारतीय लोकशाही जर या मार्गाने जाणार असेल तर मतदाराचं आणि सामान्य माणसाचं भविष्य हे अतिशय कठीण आहे. ज्यांनी पैसे देऊन निवडणुकांमध्ये विजय मिळवलेला आहे, ज्यांनी पैसे देऊन मतं मिळवलेली आहेत, ज्यांनी प्रचंड खर्च करून ही व्यवस्था राबवलेली आहे मतदानाची, ते सामान्य माणसासाठी आपल्या हातातलं काम टाकून पळतील अशी अपेक्षा भविष्यात सामान्य माणसांनी करण्याची आवश्यकता नाही आहे. पुढं काय होणार हे दिसतं आहे. ज्यांनी खर्चच करून पदं मिळवलेली आहेत त्यांना गाव बदलायचं आहे, शहर बदलायचं आहे, पुढच्या 40 वर्षाचं 50 वर्षाचं विजन ठेवून आपल्या परिसराचा विकास करायचा आहे. या सगळ्या गोष्टी त्यांनी भाषणात सांगू देत, त्यांच्या वेगवेगळ्या रील्समध्ये मांडू देत किंवा त्यांनी काढलेल्या प्रचारपत्रकांमध्ये लिहू देत. यामध्ये तथ्य नाही आहे. ज्याला विकास करायचा आहे, ज्याला काही विचार आहेत, ज्याच्याकडे काही दृष्टी आहे, अशा व्यक्तीला स्थानिक नगर परिषदेच्या निवडणुका लढवत असताना जर प्रचंड खर्च करावा लागला असेल आणि खर्च करूनच तो निवडून आला असेल तर त्याची बांधिलकी जी आहे ती कोणाशीही राहिलेली नाही. त्याची बांधिलकी त्याच्या प्रतिष्ठेची